स्मशान सिद्धीवरती तुम्हाला मी सगळ्यांना सखोल मार्गदर्शन आता सांगतो. सखोल मार्गदर्शन म्हणजे ह्याच्या पलीकडे स्मशानाचं म्हणजे तुम्हाला कुठेही पुस्तकात नाही मिळणार, कुठल्या ग्रंथात नाही मिळणार, कुठल्या यूट्यूबवर पण नाही मिळणार. पण आपल्याकडे जे स्मशानाचं जे अनुसंधान चालतं ना, ते सात्विकतेवर चालतं आणि ते सद्गुरू दास्य भक्तीवर चालतं. आपले सद्गुरू स्मशानात आहेत आणि आपण त्याचे दास आहोत, या वृत्तीने आपण स्मशान साधना करतो. काही हेतू किंवा काही सिद्धीचा प्राप्त करायची आहे म्हणून आपण स्मशान साधना नाही करत. कळालं? तर सगळ्यात पहिले जो साधक आहे, लक्षात घ्या, सगळ्यात तो साधक जो हा शवकलेमध्ये गुंतलेला असतो. शवकला, शवकला म्हणजे कुठली कला? मूढ कला. मूढ कला म्हणजे कुठली कला? भौतिक कला. भौतिक कला म्हणजे काय की ऐका, ह्याच्यामध्ये तीन गोष्टी येतात. ह्याच्यामध्ये तीन गोष्टी येतात. जमीन, जमीन, जोरू आणि जिन. ठीक आहे, जमीन, जोरू आणि जिन ह्या तीन गोष्टी येतात. ठीक आहे. जमिनीची कला म्हणजे म्हणजे तुम्हाला कळलं भौतिकवादामध्ये जमीनवरती सगळा व्यवहार चालतो. ठीक आहे. जोरू, जोरू म्हणजे बाई. ठीक आहे, बाई. आणि जिन म्हणजे पैसा. जिनला पैसे पण म्हटलेले की किती जिन दिले, किती दिले त्याला पैसे, म्हणजे जमीन, जोरू आणि जिन. ठीक आहे, या तिघांमध्ये प्रभुत्व असणाऱ्या व्यक्तीला शवकला असते. ठीक आहे, कारण हे नश्वर आहे. हे नश्वर आहे. जमीन, जोरू आणि जिन हे नश्वर आहे त्या माणसासाठी, त्या व्यक्तीसाठी. ठीक आहे. तर शवकलेमध्ये ज्या वेळेला व्यक्ती असतो ते आणि त्या शवकलेतून ज्या वेळेला तो भक्तपरायण होतो, भक्तपरायण झाल्यानंतर हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये भगवत गोडी जशी वाढत जाते तसं तो जमीन, जोरू आणि जिनपासून हळूहळू लांब होत जातो. आणि लांब होता होता त्याची समांतर रेषेने त्याची भगवत गोडी वाढत गेल्या कारणाने तो मग काय होतो, त्या भगवत प्रेमामध्ये जाऊन जाऊन तो तो गुरु शोधायला लागतो. ठीक आहे. आणि गुरु शोधताना तो भगवंत जो आहे, ज्याच्या पार्श्वभूमीवरती तो भक्ती मार्गामध्ये लिप्त आहे, तो जो व्यक्ती आहे. ठीक आहे. तर तो भगवंत काय करतो, तो देव काय करतो की तो त्या भक्ताला सद्गुरू प्राप्त करून देतो. सद्गुरू प्राप्त करून दिल्यानंतर मग तो जो साधक आहे, तो साधक सद्गुरूच्या मार्गदर्शनाने, सद्गुरूच्या आज्ञेने मग तो आध्यात्मिक राजमार्गावरती स्वतःला प्रस्थापित करतो. आणि आध्यात्मिक मार्गावरती स्वतःला प्रस्थापित करत असताना मग त्याला पुढील अनुभव यायला सुरुवात होतात. सगळ्यात पहिले नामस्मरणावर जेव्हा तो चालतो त्या नामस्मरणातून त्याला सुरुवातीला सर्व संघ परित्यागाची भावना तयार होते. सगळ्यात पहिले नामस्मरणातून त्याला सर्व संघ परित्याग म्हणजे काय, तो जमीन, जोरू आणि जिन ह्याचा त्याग त्याच्या मनामध्ये तयार होतो. ठीक आहे. सगळ्यात पहिला ही गोष्ट. पॉईंट नंबर 2, कुठला त्याग तयार होतो? इंद्रिय सुखांचा त्याग त्याच्यामध्ये तयार होतो. आणि तिसरा विषय सुखांचा त्याग त्याच्यामध्ये तयार होतो. त्याग तयारच्या झालेल्या भावनेतून मग तो ज्या वेळेला निरंतर त्या सद्गुरुदास भक्तीतून तो ज्या वेळेला काकडा करत स्वतःचा काकडा करणं म्हणजे काय, स्वतःमधली माया, स्वतःमधली अविद्या, ठीक आहे, स्वतःमधल्या कलीचा जो वास आहे त्याचा काकडा करणं, त्याला जाळणं, योगाग्नीमध्ये त्याला काकडा असं म्हटलेलं आहे. मग हे काय जाळण्यासाठी नामस्मरणातून जर जातो तर नामस्मरण जाताना सगळ्यात पहिले त्याला तुरीयावस्था प्राप्त होते. ठीक आहे. ही तुरीयावस्था प्राप्त होण्यासाठी त्याला जवळजवळ 8 ते 12 वर्षाचा काळ जातो. दीर्घकाळाचा प्रवास आहे, शॉर्टकट नाही आहे. तुरीयावस्था प्राप्त ज्यावेळेला होते तर तुरीयावस्थामध्ये सबकॉन्शियस माइंड जे आहे तर ते अशा पद्धतीने बलवत्तर होतं की त्या सबकॉन्शियस माइंडच्या प्रभावावरती तो विदेही अवस्थेला प्राप्त होतो. विदेही अवस्था म्हणजे काय, देहाच्या पलीकडे त्याच्या अस्तित्वाची गणना सुरू होते आणि देहाच्या पलीकडचं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व देहाला जाळायला घेतं. आणि त्याच वेळेला मग स्मशान साधनेचा त्याच्यामध्ये उगम होतो. सुरुवातीच्या मूर्ख माणसाकडून स्मशान साधनेचा उगम होत नाही. ज्या वेळेला विदेही अवस्थेमध्ये जी व्यक्ती आहे तिची अभिव्यक्ती ज्या वेळेला त्या व्यक्तीला जाळायला घेते त्याच वेळेला स्मशान साधनेचा उगम होतो. आणि तो साधक, तो व्यक्ती किंवा तो त्या सद्गुरूचा दास ती स्मशान साधना करण्याचा अधिकारी होतो. कोणाला बघून कॉपी करून स्मशानात जर जात असेल तर तिथेच त्याचं रामनाम सत्य होण्याची भीती असते. त्या अर्थी कोणाला कॉपी करायचं नसतं. याच्यामध्ये अधिकारी पद असतं. अधिकारी पद त्यालाच प्राप्त होतं. परत एकदा रिपीट करतो, जो विदेही अवस्थेला प्राप्त आहे, विदेही अवस्थेला प्राप्त असताना त्याची जी व्यक्ती आहे, ती व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला ती अभिव्यक्ती ज्या वेळेला, त्याची अभिव्यक्ती ज्या वेळेला विभूती किंवा भस्म करायला घेते त्याच वेळेला त्या साधकाला स्मशानामध्ये साधना करण्याचा अधिकार प्राप्त होतो. आणि साधना करण्याचा अधिकार प्राप्त झाल्यानंतर मग तो व्यक्ती त्या स्मशानामध्ये जातो. त्या सद्गुरूच्या इच्छेने, त्या दैवताच्या इच्छेने तो जाऊन त्या स्मशानामध्ये बसून स्वतःला चितेवरती बघण्याचा प्रयत्न करतो.
आणि ते बघताना साक्षी भावामध्ये तो त्या अभिव्यक्तीच्या रूपात असतो, जी अभिव्यक्ती त्याला त्या सद्गुरूने दिलेली असते आणि ते त्याचं शाश्वत रूप असतं आणि ते वाढत असतं. ठीक आहे, एकाचे दोन, दोनाचे चार, चाराचे आठ ते होत असतं. कळलं? अशा पद्धतीने काय होतं की मग स्मशान साधनेचा अधिकारी सगळ्यात पहिले हा साधक असतो. आता हा झाला पॉईंट नंबर 1. आता पुढची स्टेप म्हणजे तो स्मशानामध्ये त्याने प्रवेश केला. स्मशानामध्ये प्रवेश केला आणि स्मशानामध्ये प्रवेश करून तो एकटा नसतो. तो एकटा नसतो. तो आणि त्याचं सूक्ष्म देह हे दोन्ही स्मशानामध्ये प्रवेश करतात. तो एकटा नसतो. कारण सूक्ष्मदेह जे आहे, सूक्ष्मदेह आहे हेच त्या स्मशानाला त्याच्या स्थूल देहामध्ये तयार करण्याचं कार्य करतं. म्हणून त्याचा सूक्ष्मदेह तिथे असणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. बरं, आता हा सूक्ष्मदेह कसा काम करतो स्मशानामध्ये? हा सूक्ष्मदेह स्मशानामध्ये कसा काम करतो तुम्हाला सांगतो. आता समजा मी स्मशानात बसलेलो आहे. मी स्मशानात बसलेला असताना सगळ्यात पहिले काय करतो की माझं जे रक्षा कवच आहे ते मी जागृत करून घेतो. रक्षा कवच जागृत करून घेतल्यानंतर मी 10 दिशांचं दिग्बंधन करतो. म्हणजे माझं शरीर जे आहे 10 दिशांनी मी बांधून टाकतो. ठीक आहे. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, अग्नि, नैऋत्य, वायव्य, ईशान्य, ऊर्ध्व आणि अधो. ठीक आहे. 10 दिशांनी मी दिग्बंधन करून टाकतो, दिशाबंधन करून टाकतो. दिशाबंधन केल्याने काय होतं की नकारात्मक शक्त्या कुठल्याही दिशेने माझ्यापर्यंत येऊ शकत नाहीत. ठीक आहे. मी कुठेही घुसू शकतो, पण माझ्यापर्यंत कोणी नाही येऊ शकत. कारण त्या पद्धतीने सुरक्षा घेरा. ठीक आहे. त्याला तुम्ही तंत्रामध्ये दायरा कडा पण म्हणतात. दायरा कडा पण म्हणतात. ठीक आहे. दायरा कडा तसा मी बनवून घेतो. ठीक आहे. दायरा कडा बनवून घेतल्यानंतर मग त्याच्यानंतर मग पुढची स्टेप होते. पुढच्या स्टेपमध्ये काय होतं की ज्यावेळेला मी काही साधना सुरू करतो तर त्या साधनेचे प्रत्येक जे बीज आहे त्या साधनेचे ते त्या स्मशानाच्या अवकाशामध्ये ते स्थिर व्हायला सुरुवात करतात. सूक्ष्मदेह आणि मी परत रिपीट करतो, एकटा तिकडे मनुष्य नसतो. त्या मनुष्याचा सूक्ष्मदेह असतो. सूक्ष्मदेहाच्या सानिध्यामध्ये ही सगळी साधना होते आणि सूक्ष्मदेह त्या सगळ्या साधनेला तो काय करतो, पुरस्कृत करतो आणि तो ती साधना स्थिर करतो. स्मशानातून अवकाशामध्ये स्थिर करतो. एक ट्रान्सफॉर्मेशन असतं. A to B ला जायला मध्ये जसा ब्रिज लागतो, हे सूक्ष्मदेह जे आहे ना हे ब्रिजप्रमाणे काम ब्रिज म्हणजे मधल्या पुलाप्रमाणे काम करतो. या सूक्ष्मदेहाला सद्गुरू म्हणून आपण संबोधतो, कारण तो सद्गुरूच्या आज्ञेवर चालतो, तुमच्या आमच्या नाही. कळलं? मग त्या पद्धतीने ज्यावेळेला मी त्याच्यामध्ये जास्तीत जास्त इन्व्हॉल्व व्हायला लागलो, ठीक आहे, स्मशान साधनेमध्ये, तर काय होतं की आकाशामध्ये जे तुम्ही निळं आकाश बघता त्या आकाशामध्ये प्रत्येक ठिकाणी मग माझं जे बीज आहे ते बीज स्थिर व्हायला सुरुवात झालेलं. बीज स्थिर व्हायला सुरुवात झालेलं प्रत्येक ठिकाणी. आणि हे बीज ज्या वेळेला परिपक्वतेला येतं, हे बीज ज्या वेळेला त्या साधनेतून ज्यावेळेला परिपक्वतेला येतं त्या बीजामधून एक आकार तयार होतो आणि तो आकार जो आहे तोच आकार त्या स्मशान दैवतेचा आकार असतो. जो स्मशान दैवत तुमच्यासोबत तुमच्या पंचमहाभूतामध्ये, तुमच्या चित्तामध्ये, तुमच्या वृत्तीमध्ये, तुमच्या आत्मगुहेमध्ये, तुमच्या सुषुम्नेमध्ये, तुमच्या भ्रुकुटी मध्यामध्ये, तुमच्या सगळ्या 6 चक्रांमध्ये, तुमच्या सहस्रावृत्ती, तेच आत्मरूपी जे एक वलय आहे परमात्म्याचं ते तुमच्या देहामध्ये अंतरंगामध्ये ते स्थिर होतं. आणि तोच तुमचा पोशिंदा, तोच तुमचा वाली जो तुमच्या सूक्ष्मदेहासोबत आई मुलाप्रमाणे वावरत असतो. म्हणजे तुमचा सूक्ष्मदेह लहान बालकाप्रमाणे असतो आणि ती महामाता असते, जी महामाता त्या सूक्ष्मदेहाला धरून ती सगळ्या ठिकाणी ती वावरत असते. तिथे निमित्त मात्र स्थूल देह असतो, पण सगळा कार्यकारण भाव जो असतो तो परमात्म्याचा म्हणजे आत्मरूपी तयार झालेल्या साधनेतून परमात्म्याचा जो प्रकृती पुरुषाचा जो आविर्भाव आहे अर्धनारीश्वर शिव, तो स्मशानामध्ये असलेल्या तुमच्या सूक्ष्मदेहाला तो पोसायला सुरुवात करतो. आणि या पोचण्याच्या पद्धतीमध्ये 3 प्रकारच्या साधना सिद्ध होतात. सगळ्यात पहिले जे आहे ती साधना ती आहे भैरव कच्चा मसान. ही सगळ्यात पहिली साधना आहे. ठीक आहे. मग ह्या सगळ्या प्रकरणामध्ये भैरव कच्चा मसान जे आहे हे सगळ्यात पहिले सिद्ध होतं. मग अशा पद्धतीने भैरव कच्चा मसानमध्ये अवकाशामध्ये तयार झालेल्या सूक्ष्मदेहातून, ठीक आहे, परमात्म्याच्या एकरूपतेने झालेल्या त्या बीज मंत्रातून किंवा त्या साधनेच्या पार्श्वभूमीवरती होणाऱ्या ऊर्जेतून जी प्रकृती तयार होते, ठीक आहे, तर ती प्रकृती आपल्याला सगळ्यात पहिले सिद्ध करून देते भैरव कच्चा मसान. भैरव कच्चा मसान म्हणजे काय की भवसागरामध्ये असलेल्या शिवशक्तीचं स्वरूप म्हणून तो साधक, अर्थात तो स्मशान साधक जो स्मशानात स्थिर आहे तोच खरा काळ भैरव आहे, ही त्याच्या मागची अनुभूती असते. आणि ते साक्षी भाव त्या परमात्म्याचा असतो, जो परमात्मा
अवकाशामध्ये तयार होतो साधनेतून, स्मशान साधनेतून. ठीक आहे. सगळ्यात पहिले साक्षी भावामध्ये भैरव कच्चा मसान तयार होतो. भैरव कच्च्या मसानमध्ये जिकडे जाल तिकडे तो काय करतो, तो भैरव जो आहे किंवा तो स्मशान भैरव आहे, तो काळ भैरव आहे, तो जिकडे जाईल तिथे तो स्मशान करतो. कारण त्याची ती वृत्ती जी आहे ती जाळण्याची वृत्ती असते, पाळण्याची नाही. तो पाळणारा भैरव नसतो, तो जाळणारा भैरव असतो. म्हणून तिथे सगळ्यात पहिले तो स्मशान भैरव अर्थात काळ भैरव, भैरव कच्च्या मसानमध्ये तो सगळ्यात पहिले तयार होतो. आणि तो तयार झाला की त्या साधकाला कोणीही हात लावू शकत नाही, त्या साधकाला कोणीही त्रास देऊ शकत नाही, त्या साधकापर्यंत कोणीही पोचू शकत नाही. कारण की तो साधक नसतोच, तो त्यावेळेला स्वतः तो त्या काळ भैरव रूपाला प्राप्त असतो. स्वतः त्या काळ भैरव रूपाला प्राप्त असतो आणि त्याला भरपूर अधिकार प्राप्त झालेले असतात. तो कुठेही घुसू शकतो, तो कोणाच्या आतमध्ये पण घुसू शकतो, तो कोणाच्या आयुष्यात घुसू शकतो, तो कोणाच्या नशिबात पण घुसू शकतो. त्याला कुठेही कोणीही अडवू शकत नाही. त्याला अडवणाऱ्याला दोष लागतात. इव्हन देवतांना सुद्धा दोष लागतात त्याच्या नादी लागल्यावरती, राक्षसांना पण दोष लागतात त्याच्या नादी लागल्यावरती. मनुष्य तर पत्ताच कट होतो. म्हणजे स्मशान साधकामध्ये भैरव कच्चा मसान जो सिद्ध करतो त्याला कोणीही स्टॉप करू शकत नाही. चलते जोगी को और बहते पानी को कोई नहीं रोक सकता. समजे ना, हे वाहतच राहणार आहे, याला तुम्ही थांबवू शकत नाही. कळालं? तर हे सगळ्यात पहिले झालं भैरव कच्चा मसान. तिसऱ्यातलं तिसरं 1, 2, 3 मधलं तिसऱ्या लेवलवरचं भैरव कच्चा मसान. म्हणजे इतक्या पुढे गेल्यावरती तुम्हाला भैरव कच्च्या मसानाची तुम्हाला प्राप्ती होते. आणि ह्या भैरव कच्च्या मसानमध्ये कुंडलिनी शक्तीचा त्याच्यामध्ये प्रकटीकरण असतं. लक्षात घ्या, कुंडलिनी शक्तीचं प्रकटीकरण असतं. कारण की तिचा पण काकडा होतो. तिचा काकडा झाला की बॉडीमध्ये ज्यावेळेला स्मशान जागृत होतं त्याच्यामध्ये 3 शिवलिंग एका लाईनीमध्ये आहेत. मध्ये जे आहे ते महाकालेश्वर, वरती जे आहे ठीक आहे हटकेश्वर, आणि खालती जे आहे ते तारकेश्वर. ते तिन्ही शिवलिंग जे आहेत ते अनुक्रमे मूलाधार, स्वादिष्ठान आणि मणिपूरला जोडून असतात. ठीक आहे. नाभीमधलं जे आहे मणिपूर. ठीक आहे. मणिपूर जे आहे ते आहे तारकेश्वर. ठीक आहे. स्वादिष्ठान जे आहे ते महाकालेश्वर आणि मूलाधार जे आहे पाताळातलं ते आहे हटकेश्वर. म्हणजे ते परस्पर ते एकच. शेवटी नाव शंभू शिवलिंगाचं ते नाव भले वेगळे असले तरी तत्व एकच, लक्षात घ्या. ठीक आहे. दादा तुम्ही केले का हे? दादा माझ्याकडे झालंय आणि मी ह्यातून फार पुढे निघून गेलेलो आहे. कळालं? यातून मी फार पुढे निघून गेलेलो आहे भाऊ. कळालं? मी माया घेऊन चालतो, मायेमध्ये राहतो, जेणेकरून तुम्हा लोकांना मायेचं रूप दिसेल. ठीक आहे. मायेचं रूप दिसलं पाहिजे. नाही तर मी माया सारली माझ्यावरती तर तुम्ही लोक मग मला बघू नाही शकत. ठीक आहे. मी माया ठेवतो माझ्यावरती नेहमी. का? कारण की मायेचं आवरण ठेवतो माझ्यावरती. तुम्ही लोकांनी मला सर्वसामान्य वृत्ती, सर्वसामान्य मनुष्याप्रमाणे बघावं, त्यासाठी मायेचं आवरण घेऊन चालतो. कळालं? तर याच्यामध्ये सगळ्यात तिसऱ्या लेवलचं जे आहे ते आहे भैरव कच्चा मसान. ठीक आहे. ह्यातून ज्यावेळेला साधक पुढे होतो ना तर त्याला सगळ्या सिद्ध्या प्राप्त होतात. सगळ्या सिद्ध्या म्हणजे इतका पॉवरफुल होतो की तो ज्या ठिकाणी बोट ठेवतो ते त्याला प्राप्त होतं. तो ज्या ठिकाणी बोट ठेवतो ते त्याला प्राप्त होतं. त्याने जर ठरवलं की मला हे पाहिजे ते इव्हन तो कोणाची विद्या पण खेचू शकतो, फक्त वायुमार्गाने. त्याने जरी स्मरण केलं की मला ह्याची विद्या पाहिजे तर तो खेचू शकतो. म्हणजे मोठं चुंबक ज्यावेळेला छोट्या चुंबकाला आकर्षित करतं, ज्यावेळेला मोठा मासा छोट्या मासाला खातो, त्या पद्धतीचं हे जीवन असतं. भैरव कच्चा मासान जो साधक आहे ना तो खूप मोठा मासा असतो, तो सगळ्या छोट्या मासांना खाणारा असतो. ठीक आहे. तो सगळ्या छोट्या मासांना खाणारा असतो आणि तो फक्त विचाराने खायला सुरू करतो, समोरच्या माणसाची वाट लागायला सुरू होते. तुम्हा लोकांना याचा अर्थ कळाला का मी काय बोललो? भैरव कच्चा मसान साधक जो आहे ना हा फक्त समोरच्याने करणं तर खूप लांब राहिलं. भैरव कच्चा मसान साधकाने करणं तर खूप लांब राहिलं. त्यांनी नुसतं जरी विचार केला, त्या विचाराच्या प्रवाहामध्ये समोरचा माणूस जमिनीमध्ये जिवंत काढला जातो. याचा अर्थ कळाला का तुम्हा लोकांना? याचा अर्थ कळाला का तुम्हा लोकांना? नुसतं विचारानेच भैरव कच्चा मसानचा जो साधक आहे ना तो नुसतं विचार जरी करतो की याची वाट लागावी,
तरी समोरच्याचा टाईम खराब होतो, समोरचा जास्त काळ जगत नाही. नुसतं विचारशक्तीने समोरच्याची वाट लागते. जर स्मशान साधक असलेल्या भैरव कच्च्या मसानवाल्याने जर हा विचार केला की ह्या अमुक रुग्णाला, या अमुक पेशंटला ICUमधून बाहेर यायचं, तर तो बाहेर येणार. नुसतं विचारशक्तीतून, नुसतं विचाराच्या माध्यमातून जरी त्याने ठरवलं की नाही ह्याला बाहेर आलंच पाहिजे, मग तो बाहेर येणार. तो संकटातून बाहेर पडणार, तो मृत्यूच्या दाढेतून बाहेर येणार. त्याने जर ठरवलं की याची वाट लागली पाहिजे, तो याची वाट लागणार. फक्त इच्छाशक्ती दैवबलम याचं सगळ्यात मोठं ज्वलंत उदाहरण जर जे आहे ते आहे भैरव कच्चा मसान. आणि हे फक्त दत्तप्रबोधिनी न्यासमध्येच आहे, हे जगाच्या कुठेच नाही आहे. तुम्ही किती मोठ्या अघोरीकडे जा, तुम्हाला कुठेही भेटणार नाही. सगळे शेंड्या लावणारे भेटतील तुम्हाला. दत्तप्रबोधिनी न्यासमध्येच महाराजांनी काळा भैरव सरकाराने भैरव कच्चा मसान दिलेला आहे. कळालं? म्हणजे नुसतं इच्छाशक्ती दैवबलम, इच्छाशक्तीच्या आधारावरती फक्त विचार संक्रमणातूनच समोरच्याचं नशीब बदली होतं. कळालं? आता पुढची स्टेप. हो दादा, मला तुम्ही लहान मुलाच्या रूपात आणि जटा असलेल्या रूपात पण पाहिले आहे. हा ताई, तेच जटा, लहान मुलं जटा म्हणजे तेच भैरव रूप आहे. ठीक आहे. म्हणजे महाकाली पुत्र, महाकालीचं पुत्र, महाकालीचे चिरंजीव. जय जय श्री काली के लाला, जय ती कासे कुतवाला. ठीक आहे. आणि लक्षात ठेवा, मला तुम्हा सगळ्यांना तयार करायचं आहे. इथे मी तुम्हा लोकांना काय ज्ञान द्यायला नाही बसलो, मला तुम्हा लोकांना तयार करायचं. तुमच्या जीवनामध्ये बदल घडल्यावर किती दिवस तेच गाडगं घासत राहणार आहे. सकाळी उठायचं, कामधंद्याला जायचं, 10 शिव्या बाहेरच्यांच्या खायच्या, मग घरी यायचं, मग घरच्यांच्या 10 शिव्या खायच्या, मग रात्री लाताबुक्की खाऊन झोपायचं, परत सकाळी उठायचं, परत एरे माझ्या मागल्या. अरे काय ही जिंदगी आहे. रॉयल लाईफ तर ही आहे की तिथे, आता एक म्हण आहे, ती म्हण मी नाही बोलू शकत कारण ऑनलाईन आहे ना, ती नाही बोलू शकत. ठीक आहे. हां, ऑफकोर्स कंटिन्यू करू आपण, पण बाकीच्यांना पण तर कळू दे की जेणेकरून मला इथे तुम्हा सगळ्यांना मला हुशार करायचं आहे. आपले जे ऋणानुबंध आहेत ना, एवढे घट्ट आहेत. तुम्ही सगळेजण कुलदीप निकम आहे. तुम्ही सगळेजण, तुमच्या सगळ्यांमध्ये कुलदीप निकम असायला पाहिजे. तुमच्या सगळ्यांमध्ये महाराज झाला पाहिजे. कळालं? आणि लाईक पण करा, आणि थोडं लाईक पण करायचं. चला, बऱ्यापैकी कळाले लोकांना. तर पुढची स्टेप. ठीक आहे. म्हणजे भैरव कच्च्या मसानमध्ये साक्षात सद्गुरू स्वरूप प्राप्त होतं. थोडक्यात सांगण्याचा अभिप्राय माझा असा आहे, साक्षात सद्गुरू स्वरूप प्राप्त होतं. ठीक आहे. आणि भैरव कच्च्या मसानमध्ये मनुष्य राहत नाही. तो सद्गुरू आणि तो भैरव होतो. तो भैरव झाल्याने त्याला नियतीचे अधिकार प्राप्त होतात. नियतीच्या खांद्याला खांदा लावून तो सगळं कार्य करतो. तो पृथ्वीतत्वाचा प्रतिनिधी असतो, तो स्वर्गाचा प्रतिनिधी असतो, आणि तो पाताळाचा प्रतिनिधी असतो. कळलं? आणि मला वाटतं तुम्ही सगळेजण तयार व्हायला पाहिजे. कारण काय, ही प्रॉपर्टी काय माझी नाही आहे, माझाही बाप आहे. मला माझ्या बापाने दिलं. हे दिलं म्हणजे का दिलं, की ते तुमच्या सगळ्यांपर्यंत पोचलं पाहिजे. तुमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये ती आत्मज्योत प्रकट झाली पाहिजे. अलख तारो आसरो अविनाशी रोजी, ही जी अभिव्यक्ती ती प्रकट झाली पाहिजे. म्हणजे अलख निरंजन पण तुम्हाला तितका प्रकर्षाने ते तुम्हाला जाणवणार आहे. आहे की नाही? आणि कोणीही स्मशानात जाणार नाही. मोटिवेशन नाही आहे, हे माझा अनुभव आहे. मी तुम्हाला एक राजमार्ग सांगतोय की स्मशान साधना कशी होते. ठीक आहे, कशा पद्धतीने जायला पाहिजे. ओके. आता याच्यानंतर पुढची स्टेप. जसं भैरव कच्च्या मसान सुरू झालं, भैरव कच्च्या मसानमध्ये निरंतर ज्या वेळेला तुम्ही महाराजांच्या कृपादानाने ज्या वेळेला स्मशानामध्ये तुम्ही ज्या वेळेला स्थिर होता, तर त्याच्यामध्ये 2 प्रकारचे स्मशान तुम्हाला दिसायला लागतात. सगळ्यात पहिलं जे स्मशान आहे ते बाह्यांतर स्मशान आहे. बाह्यांतर स्मशान म्हणजे कुठलं स्मशान, जिथे तुम्ही आज डेड बॉडी जळताना बघता. हां, हे बाह्यांतर स्मशान झालं. हे त्या भौगोलिक स्तरावरती त्या क्षेत्राच्या मर्यादेमध्ये असतं, जे बाह्यांतर स्मशान आहे. जिथे पंचमहाभूताचं तिथे काय होतं, तिथे दहन होतं. पंचमहाभूताचं तिथे अग्निदहन किंवा संस्कार होतं, किंवा त्याला जाळलं जातं. तो होम आहे.
हे बाह्यांतर स्मशान झालं. आता याच्यामध्ये भैरव कच्च्या मसांमध्ये अजून याच्यापेक्षा अनंत पटीने अधिक ताकदवर जे आहे ते अभ्यंतर स्मशान आहे. कळालं? याच्यापेक्षा अनंत पटीने म्हणजे बाह्यंतर स्मशान जे आहे याची जी चिता आहे ती किती वेळ जळते? 6 तास, 7 तास, 8 तास जळेल. चला 6 तास 7 तास जळेल, चिता जळते. पण त्याच्याही अनंत पटीने कधीही न विझणारी जी चिता आहे ती अभ्यंतर स्मशानाने ती काय होते? जागृत होते. आणि हे अभ्यंतर स्मशान म्हणजे काय असतं की तुमच्या बॉडीच्या आतलं स्मशान असतं. ज्यावेळेला तुम्ही भैरव कच्चा मसान सिद्ध करता तर तुमच्या अंतरीमध्ये असलेला कच्चा जो भाव आहे मसानाचा हा पक्का व्हायला सुरुवात होते. आणि पक्का होताना मग त्याच्यामध्ये महाकाली पक्का मसान तयार होतं. मग महाकाली पक्का मसानमध्ये काय होतं की जी आतमध्ये चिता जळते, आतमध्ये जी अग्निप्रचंड जी ज्वालामाई जी उभी राहते आतमध्ये, ज्वालामाई तिला आम्ही म्हणतो. कोणाला? त्या कालिकेला, त्या दक्षिणेश्वर कालिकेला आम्ही ज्वालामाई असं म्हणतो, कारण की ती अग्नीच्या रूपामध्ये प्रकट होते. आणि त्या ज्वालामाईला म्हणजे त्या आईला आपण ज्यावेळेला शरण जातो आणि तिची शक्ती ज्यावेळेला आपल्या अंतरंगामध्ये ज्यावेळेला प्रकट होते त्यावेळेला मग महाकाली पक्का मसान त्यावेळेला जागृत होतं. आणि महाकाली पक्का मसान ज्यावेळेला जागृत होतं त्याच्यामुळे पूर्ण पृथ्वीला जाळून टाकण्याची क्षमता त्या स्मशानामध्ये असते. म्हणजे माझे आपुले दैवत अत्यंत खडतर संपूर्ण ब्रह्मांड जाळेलं क्षणात. आजच सकाळी फेसबुकवरती ते मेमरीमधून स्टेटस आला बघा, योगाने. आणि विषय पण आजच निघाला त्याच्यामध्ये, आपुले दैवत अत्यंत खडतर संपूर्ण ब्रह्मांड जाळेलं क्षणात. मग ह्या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जी पृथ्वी जी आहे एक मायन्यूट एक कण आहे तिळाचा, त्या पृथ्वीला सुद्धा जाळण्याची ताकद त्या अभ्यंतर स्मशानामध्ये जे महाकाली पक्का मसान आहे त्याच्यामध्ये ती तयार होते. ठीक आहे. मग ती ज्वालामाई जी आहे महाकाली जी आहे ना ती काय करते? आपल्याला तिच्या अंतरंगात स्वीकारते. आणि मग आपण काय करतो? सद्गुरू स्वरूप काळ भैरव स्वरूप आपण ज्यावेळेला तिच्या लहान मुलाप्रमाणे शिशुत्व रूपाने ज्यावेळेला आपण तिच्यासमोर उभे असतो तर ती आपल्याला तिच्या हृदयामध्ये स्थान देते. आणि स्थान दिल्यानंतर मग महाकाली पक्का मसान ठीक आहे त्यावेळेला जागृत होतं. आणि जागृत झाल्यानंतर मग कुंडलिनी जी शक्ती आहे ती सहस्रारपर्यंत पोहोचल्यानंतर मग तिथून महाकुंडलिनीचा प्रवास सुरू होतो. आणि महाकुंडलिनी मग काय करते की ते जे अब्रह्मस्तंभ आहे ते अब्रह्मस्तंभाचं सर्किट पूर्ण करतं. आणि मग त्याच्यामध्ये आपण आपण शक्ती रूपाला प्राप्त होतो. मग त्याच्यामध्ये आपण आणि शक्ती, शिव आणि शक्ती अभेद्य राहत नाही. या रूपाला ज्यावेळेला आपण प्राप्त होतो त्यावेळेला संपूर्ण ब्रह्मांड आपल्या अधीन होतं. प्रकृती पुरुष आपल्या अधीन होतं. आपल्या नजरेवरती सगळे खेळ चालतात ब्रह्मांडामध्ये. कुठलेही देव, कुठलेही राक्षस, कुठलाही मनुष्य आपल्या आज्ञेच्या बाहेर जात नाही. आपण जे सांगणार तेच होणार. ठीक आहे. मग हे कधी होतं? भैरव कच्चा मसान जागृत झाल्यानंतर निरंतर सेवेने, निरंतर महाराजांच्या आज्ञेवर चालताना, प्रोटोकॉल पाळताना दत्त महाराजांचा, मग त्याच्यानंतर मग महाकाली पक्का मसानाची प्राप्ती होते. आणि महाकाली पक्का मसान प्राप्त झाल्यानंतर तुम्ही स्वतः आदिशक्तीच्या स्वरूपामध्ये तुम्ही काय करता? तुम्ही संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या ताब्यामध्ये घेता. याचा अर्थ असा नाही आहे फेसबुकवरती श्री स्वामी समर्थ महाराजांना साडी नेसवण्यासारखी फोटो टाकतायत, हे चुकीचं आहे. ठीक आहे. हा बालिशपणा आहे, हे थांबलं पाहिजे. हे त्याचा अर्थ नाही आहे. प्लीज कुठूनही कुठे कोणाला रिलेट करायचं नाही आहे. आदिशक्ती जे स्वरूप आहे हे निर्गुणात येतं. ठीक आहे. तर ते ज्वालामाई महाकाली माता आहे तर ती आपल्या अंतरंगामध्ये ती प्रकट होते, सगळं जाळून टाकते, सगळ्या गोष्टी जाळून टाकते. ठीक आहे. आणि मग त्यातून काय होतं? महाकाली पक्का मसान सिद्ध होतं. आणि ते कधीही कोणी विझवू शकत नाही. त्याच्यात जो पडतो तो स्वतः जळतो. मग त्याच्यामध्ये चांगलं पडलं तरी जळणारे, वाईट पडलं तरी जळणारे, त्याच्या नादी कोणीही लागत नाही. भैरव कच्चा मसान जे आहे ही सुरुवात आहे याच्यामधली त्या स्तराची, त्या कैवल्य पदाच्या स्तराची. ठीक आहे. मग ह्याच्यातून जे पुढचं आहे ते महाकाली पक्का मसान आहे. पक्का मसान म्हणजे अभ्यंतर स्मशान. अभ्यंतर स्मशान म्हणजे तुम्हाला अंदाज पण येत नाही. हे मूलाधार चक्र जे आहे हे पृथ्वीतत्वाचं प्रतीक आहे. तिथून पुढचे जे सगळे सप्तपद, सप्त आकाश आहेत त्या सगळ्यांना व्यापून उरलेलं स्मशान म्हणजे अभ्यंतर स्मशान. ठीक आहे. व्यापून उरलेलं स्मशान म्हणजे अभ्यंतर स्मशान. ठीक आहे. मग ह्याला म्हणतात महाकाली पक्का मसान. आणि महाकाली पक्का मसानमध्ये समाधी लागते.
ठीक आहे, समाधी लागते, निरंतर समाधीमध्ये असतो, साधक बाहेर येत नाही. साधक बाहेर येत नाही. जर काही कामं असतील महाराजांची तर तो राहतो बाहेर, पण त्याचा एक टाईम लिमिट असतो. त्या टाईम लिमिटनंतर मग महाराज बोलतात की बस झालं, आता आता स्थिर होऊन जा, आता आपल्याला पुढची कामं करायची आहेत. हे झालं महाकाली पक्का मसान. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर ज्यावेळेला साधक निरंतर महाराजांच्या आज्ञेमध्ये कार्य करतो, त्या कार्यप्रणालीच्या वरती ज्यावेळेला तो अजून पुढच्या स्तरावरती मग महाकाल पक्का मसान त्याला सिद्ध होतं. महाकाल पक्का मसान सिद्ध झाल्यानंतर मग तो त्या परमपुरुषाला प्राप्त होतो. जे परमपुरुष तत्व प्रभू श्री रामचंद्रांचं आहे, जे परमपुरुष तत्व गोरक्षनाथ महाराजांचं आहे, जे दत्त महाराजांचं आहे. ठीक आहे. तर त्या परमपुरुष जो आहे तोच तो परमशिव जो आहे तो त्या रूपाला प्राप्त होतो. आणि मग तिकडे प्रकाश, तिथे प्रकाशाने आपल्यामध्ये भेद राहत नाही. दादा तुम्ही अवस्थेला पोचले आहे का? आता तुम्ही लोक अनुभव वाचतातून ठरवा ना, मी कशाला बोलू की मी पोचलोय म्हणून. आता हे तुम्ही एक काम करा, तुम्ही लोक ताकद लावा तुमची आणि ग्रंथामध्ये मला हे सगळं शोधून दाखवा. कुठल्याही ग्रंथामध्ये मला हे सगळं शोधून दाखवा. कुठल्याही आघोरीला भेटा, कुठल्याही मोठ्या बाबा भक्ताला भेटा आणि हे त्याला दाखवा की हे सगळं खरं आहे का, की तुम्हाला माहिती आहे का. आता तुम्हीच लोक ठरवा. ठीक आहे. मी कशाला बोलू, मला हे येतं. मला असल्यासारखं मला जर माहिती नसतं तर मी बोलू शकलो असतो. ठीक आहे. मग याच्यामध्ये महाकाली पक्का मसान नंतर महाकाल महामसान येतं. त्याच्यामध्ये मग काही प्राप्त करायला राहत नाही. खचाखच पूर्ण भस्म पूर्ण देहाला लिप्त असतं आणि महासमाधीमध्ये तो साधक असतो. देहाने पंचमहाभूताचा त्याच्या अमृतवर्षाव ज्यावेळेला होतो, अमृतवर्षामध्ये ती जी योग अग्नी आहे ती विझत असते आणि ती प्रज्वलित होत असते त्या इच्छाशक्तीवरती. कळलं. आणि हे सगळ्या क्रिया ज्या आहेत त्या परमशिव तत्वाकडूनच प्राप्त होतात. आणि परमशिव म्हणजेच ते कैवल्य पद आहे, ते परमपुरुषत्व आहे, जे अंत आहे, ओंकारादी आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही साधनेची अभिव्यक्ती आहे, स्मशान साधनेची. ठीक आहे. ह्या मार्गामध्ये तुम्हाला आणिमा, लगिमा, अंतर्यामी होणं ह्या सगळ्या चिरकुट सिद्धी आहेत. चिरकुट म्हणजे कळलं का, एकदम फालतू, एकदम चीप लेवल. तुम्ही जे म्हणताय ना की मला 10 लोकांचं भूतकाळ कळला पाहिजे, मला लपलेल्या गोष्टी दिसल्या पाहिजेत, मला ही सिद्ध झाली पाहिजे, मला डाकीन सिद्ध झाली पाहिजे, मला हे सगळ्या फालतू आणि थर्ड सिद्धी आहेत या सगळ्या गोष्टीच्या पुढे. आणि मी कधीही याच्यामध्ये पडत नाही. कळलं. मी फालतू आणि थर्ड क्लास गोष्टीमध्ये कधीही इन्वॉल्व झालेलो नाही आहे. माझं जे काही आहे हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये लपवण्यासारखं काही नाही आहे. मी कधीही चीप लेवलवरती इन्वॉल्व कधी होत नाही, नाही व्यक्तीमध्ये नाही अभिव्यक्तीमध्ये. मला कुठल्या सिद्धीमध्ये इंटरेस्ट नाही. महाराजांना आवडतं, महाराज पण म्हणजे हानतीलच ते सिद्धीच्या मागे पडेल तर. स्मशानामध्ये सिद्धी प्राप्त होते, स्मशानामध्ये सगळे दैवत, स्मशानामध्ये सगळे भूतप्रेत आपल्या कब्जामध्ये येतात. आपली भूतप्रेत ते एकाधिकार सत्ता पण होते, पण त्याचा दुरुपयोग करणाऱ्याला तिथे बुच मारली जाते. कळालं की नाही कळालं. मग ह्या गोष्टी त्यालाच प्राप्त होतात जो मुळातच महाराजांच्या आज्ञेवर चालतो. म्हणून मी तुम्हाला दरवेळेला म्हणतो, ओम नमो आदेश गुरंको ईश्वरी भाषेचा अर्थ मला सांगा. नाही सांगितलं अजून, कोणाकडूनच तुम्हाला उत्तर नाही मिळालं. ठीक आहे. म्हणून तिथं म्हटलं गेलेलं आहे मेरी भक्ती गुरु की शक्ती. कळालं. मेरी शक्ती गुरु की भक्ती नाही. गुरुला गरज नाही आहे तुमच्यासाठी भक्ती करायची. कळालं. तुमची भक्ती तुम्ही करायची, गुरु ठरवेल तुम्हाला त्या भक्तीचं उत्तर द्यायचं की नाही द्यायचं. म्हणून तिथे मेरी भक्ती गुरु की शक्ती. ठीक आहे. गुरु की उलटे सुलटे धंदे करणाऱ्याला काही अधिकार प्राप्त होत नाही. उलट त्याचं तर रसातळाला जायचं त्याचं ठरलेलं असतं. बघा, तुम्हा लोकांना सिद्ध झाले पाहिजे. ठीक आहे. पारायणाच्या काळामध्ये शरीर थंड पडणं, माळ थंड पडणं, तुम्हा लोकांना सिद्ध व्हायचं. हे सिद्ध कोण करते तुम्हाला? महाराजच सिद्ध करतायत. ठीक आहे. तुम्हाला महाराजच सिद्ध करतायत. मी थोडी करतोय तुम्हाला सिद्ध. मी तर माझी ड्युटी करतोय. मला त्यांनी जी जबाबदारी दिली ती जबाबदारी पूर्ण करतोय. बाकी सगळं सद्गुरूचरणी समर्पित असतं. काय की नाही. जर तुम्हाला स्मशान पारायण सिद्ध होतंय, हा माझा शब्द आहे ना तुम्हाला, तुम्ही प्रामाणिकपणे दत्तचरण धरून ठेवा. तुम्ही प्रामाणिकपणे दत्तचरण धरून ठेवा. घट्ट दत्तगुरूंचे चरण हृदयाला आवळून ठेवा. तुम्हाला सगळं मिळणार आयुष्यात. सगळं मिळणार आयुष्यात. तुम्हाला काही सुटणार नाही तुमच्या लाईफमध्ये. पूर्ण जीवन तुमचं सार्थकी लागेल. ठीक आहे. आता याच्यामध्ये अजून एक पॉईंट महत्त्वाचा, मगाशी तो विषय राहिला आपला, आध्यात्मिक उबंटू आणि सामूहिक साप्ताहिक नवनाथीय पारायण. आध्यात्मिक उबंटू आणि सामूहिक साप्ताहिक नवनाथीय पारायणामध्ये इंटरनल काय कनेक्शन आहे
हा प्रश्न मगाशी काल रात्री पण मी तुम्हाला हा विषय सांगितला आणि माझं असं मत आहे की तुम्ही ह्या गोष्टीवरती फोकस करा. तर तुमच्यापैकी किती लोक दोन्ही गोष्टी करतायत, उबंटू पण करतायत आणि सामूहिक साप्ताहिक नवनाथ्य पारायण दोन्ही करतायत. आणि जर करत असाल ना तर त्या दोघांना इंटिग्रेट करण्याचा प्रयत्न करा. कारण काय होत आहे, तुमच्याकडे प्लस वायर आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये मे बी करंट पास होत असेल नसेल. आता ह्याच्यामध्ये मी काय वायरमन नाही आहे, त्याच्यामुळे मला काय माहिती नाही की प्लस मायनसमध्ये कुठून करंट पास होतो. अर्थिंग आहे, प्लस मायनस एकत्र आला तर करंट पास होतो, आहे की नाही. तर तुम्ही सगळ्यांनी काय करायला पाहिजे माहिती आहे का, यातले सिक्रेट्स तुम्ही ओळखायला पाहिजे. तुम्ही लोकांना चघळायला पाहिजे विषय. जसं एक गाय कशी रवंत करते तसं तुम्ही काय करा, एका हातामध्ये आध्यात्मिक उबंटू तुम्ही रवंत करा आणि दुसऱ्या हातामध्ये सामूहिक साप्ताहिक नवनाथीय पारायण तुम्ही रवंत करा. ठीक आहे. याने काय होत आहे, या रवंत करण्याने काय होणार आहे की तुम्हाला त्यातले सिक्रेट्स तुम्हाला माहिती पडणार आहेत. हा फार मोठा विषय आहे. दोन्ही एकत्र इंटिग्रेट करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, तुम्ही दोन्ही गोष्टी इंटिग्रेट करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. इंटिग्रेशनचा अर्थ म्हणजे कसा, इंटिग्रेशनचा अर्थ कसा तुम्हाला सांगतो. आध्यात्मिक उबंटू तुम्ही करताय त्यावेळेला 90,000 साधा ज्यावेळेला आध्यात्मिक उबंटू करतात तर प्रत्येकाला तेवढं पुण्य प्राप्त होतं. हे तुम्हाला दैनंदिन स्वरूपाची साधना आहे. सकाळी 6 वाजता, मग 9 वाजता, दुपारी 12 वाजता, मग 3 वाजता, मग संध्याकाळी 6ला आणि रात्री 9ला उबंटू करणं म्हणजे दैनंदिन स्तरावरती स्वतःला त्या आत्मस्वरूपाला प्राप्त करून देण्याची गाठ बांधून घेणं महाराजांच्या पायी. मग त्याच्यामध्ये ओम काळ भैरवाय नमः आणि श्री स्वामी समर्थ याचं सामूहिक नामस्मरण आहे. मग याने काय होतं की ती ऊर्जा प्राप्त होते. याने काय होतं, ती ऊर्जा प्राप्त होते. ती ऊर्जा जी दैनंदिन स्वरूपात प्राप्त होते तर ती 6 ठिकाणी ती ऊर्जा स्थिर होते. त्याच्यामध्ये मूलधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र आणि आज्ञा चक्र, या 6 ठिकाणी ती ऊर्जा स्थिर होते. ठीक आहे. ही स्थिर झालेली ऊर्जा तुम्हाला काय करायचं आहे की हिला आता तुम्हाला पचवायचं आहे. पचवण्यासाठी तुम्हाला महाराजांची आज्ञा पाहिजे, महाराजांची तिकडे तुमच्या प्रति इच्छा पाहिजे. कळालं. मग काय करायचं की समजा संडे तुम्ही कॅलेंडर काढा, महालक्ष्मी काढा, काल निर्णय काढा, जे काढा. रविवारपासून आठवडा सुरू होतो. रविवारपासून आठवडा सुरू झाला, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि मग शनिवार आला. मग शनिवारी रात्री 11 वाजता म्हणजे शेवटच्या प्रहरावरती, शेवटचाच प्रहर आसपास समजा 2.5 तासाचा प्रहर असतो, शेवटच्या म्हणजे आठवड्याच्या शेवटच्या प्रहरावरती आपण नवनाथीय पारायण करतो. मग उबंटूमध्ये वापरला जाणारा ओम काळ भैरवाय नमः हा जप आहे आणि श्री स्वामी समर्थ हा जप आहे. याचा जो विनियोग आहे तो त्या सामूहिक साप्ताहिक नवनाथ्य पारायणामध्ये केला जातो प्रारंभिक स्वरूपामध्ये. म्हणजे तुम्ही आठवड्याभरामध्ये जेवढी ऊर्जा प्राप्त केली ती सगळी ऊर्जा महाराजांच्या चरणी आपल्याला काय करायची, समर्पित करायची असते. म्हणून तिथे आपण सगळ्यात पहिला जप जो करतो तो ओम काळ भैरवाय नमः चा करतो पारायणामध्ये. दुसरा जप कुठला करतो, श्री स्वामी समर्थ करतो. आणि तिसरा जप जो करतो ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः. या तिसऱ्या जपामध्ये काय सिद्ध होतं की तुम्ही पहिले जे 2 जप केलेले आहेत निरंतर आठवड्यामध्ये, हे 2 जप तुम्ही महाराजांच्या गोरक्षनाथ महाराजांच्या चरणी दत्त स्वरूप असलेल्या शिव गोरक्ष चरणी तुम्ही ते सगळं समर्पित करण्याच्या भूमिकेने तुम्ही तिथे उभे झालेले आहात. ती मंत्रपुष्पांजली जी आहे काय की नाही, आपण जी मंत्रपुष्पांजली जी आठवड्याभरामध्ये आध्यात्मिक उबंटूच्या माध्यमातून जी आपल्याकडे तयार झालेली आहे ती मंत्रपुष्पांजली अर्थात नामपुष्पांजली जी आहे तर ती आपण महाराजांच्या पायी आपल्याला काय करायची आहे, समर्पित करायची आहे. म्हणून आपण सामूहिक साप्ताहिक नवनाथ्य पारायणामध्ये आपण सगळे एकत्र येतो आणि सद्गुरू गोरक्षनाथ महाराज दत्त महाराजांच्या चरणी आपण काय करतोय, ती पुष्पांजली जी आहे ती समर्पित करतोय. सगळ्यात पहिल्या मंत्राने ओम काळ भैरवाय नमः, श्री स्वामी समर्थ आणि तिसऱ्यांदा ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः. हे झाल्यानंतर मग त्या भगवतीची कृपा करतो की आई तू आज एवढ्या काळापासून मला साथ देते, माझ्या माळेमध्ये तू स्थिर आहेस, माझ्या मनामध्येच तू स्थिर आहेस, माझ्या नामामध्ये तू स्थिर आहेस. ठीक आहे. म्हणून या देवी सर्व भूतेषु माळे रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः असं बोलून आपण ती कृतज्ञता व्यक्त करतो. तिच्या उपकाराची जाणीव आपण ठेवतो. ठीक आहे. मग त्याच्यानंतर मग आपण काय करतो, महाराजांचं श्री दत्तनामयुक्त आपण महाराजांचा पाठ सुरू करतो. म्हणजे काय
की आतापर्यंत जेवढे जप तप ध्यान आमच्या माध्यमातून तुम्ही करून घेतलेले आहेत, मग त्याच्यामध्ये मग सुरू झालं मग पंढरीचे बंधू गाभा पांडुरंग, आत्मा किमनीचा ह्याची सारू श्री दत्त, वद्यवाद्यनाचा तैसा श्री गणेशू, कवींचा कविशू मोह ज्वालू श्री दत्त. आहे की नाही? म्हणजे काय करतोय की श्री दत्तनाम जे आहे हे सगळ्याच लीलेला अनुसरून आहे. सगळ्या लीला दत्तनामाशी एकरूप असतात, दत्तनामातूनच सगळ्या लीला घडतात. म्हणून आमची जी साधना आहे ही साधना आम्ही त्या श्री दत्तनामाला समर्पित करत आहोत. जे श्री दत्तनाम आम्हाला तारणार आहे, जे श्री दत्तनाम आम्हाला शाश्वत स्थान देणार आहे, त्या श्री दत्तनामाला आम्ही आमची जी काही साधना आहे ती समर्पित करतो. हा त्याचा मागचा भाव आहे. तो भाव आपण सामूहिक साप्ताहिक नवरात्र पारण्यामध्ये प्रकट करतो. आणि मग त्याच्यानंतर मग आपण श्री दत्त नामाचा एक जप घेतो. म्हणजे महाराजांच्या चरणी आपल्याला समर्पित करायचं आहे. नामातून महाराजांचं आवाहन होतं आणि आव्हानातून आपण काय करतो, महाराजांच्या चरणी जी पुष्पांजली आहे सेवेची ती आपण त्यांच्या चरणी समर्पित करतो. महाराज म्हणजे जी तुटकी फुटकी सेवा आहे आमची, हिला तुम्ही स्वीकार करा, अशा पद्धतीने आपण महाराजांना समर्पित करतो. समर्पित केल्यानंतर जर काही करत असताना चुका झाल्या, मग त्याच्यामध्ये मग आपण आपलं क्षमायाचना बनतो की बाबा जे काही कलचरण कृतव्य आहे का कायजम कर्म जेव्हा श्रवण जेव्हा मानसंवा अपराध वीतम वीतम व सर्वमित क्षमस्व, जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. भगवान शंकराला तिकडे आपण काय करतो, माफी मागतो की भगवंता जर काय चुकत असेल तर माफ कर, तुम्ही आमचे पालक आहात, तुम्ही आम्हाला माफ करा, आम्ही मूर्ख मतिमंद अज्ञानी बालक आहोत, आम्हाला खायची पण अक्कल नाही ना, आम्हाला हागायची पण अक्कल नाही ना, आम्हाला काय बोलायची पण अक्कल नाही आहे. मग अशा परिस्थितीमध्ये जर तुमची जी काही सेवा होत असेल तर ती सेवा तुम्ही तुमच्या चरणी समर्पित करून घ्या आणि आमच्यासारख्या मतिमंद अज्ञानी मूर्ख बालकांना तुम्ही अभय द्या आणि आमचा आत्मोद्धार करा. ही त्याच्या मागची प्रार्थना आहे, ती आपण तिकडे प्रकट करतो. आणि नंतर मग आपण अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बोलून श्री सद्गुरू चरणार्पणमस्तु बोलतो. आणि मग तिथे तुमची सेवा खऱ्या अर्थाने सद्गुरू चरणी दत्त चरणी समर्पित होते. कळालं? त्या खऱ्या अर्थाने सद्गुरू चरणी समर्पित होते. कळालं? मग हा प्रॉपर प्रोटोकॉल आहे दोघांचा, आध्यात्मिक उबंटू आणि नवनाथ पारायणाचा, साप्ताहिक पारायणाचा. आता याच्यामध्ये आध्यात्मिक उबंटू आहे, हे तन्मय स्वरूपामध्ये प्लस आहे आणि नवनाथ मायनस आहे. प्लस आणि मायनस एकत्र झाले की मग विजेचा प्रवाह तुमच्या बॉडीमध्ये होतो आणि तीच वीज तुमचं सुषुम्नेला जागृत करते, तीच वीज तुम्हाला सळसळ देते, तीच वीज तुम्हाला आध्यात्मिक अनुभूती देते, तीच वीज तुम्हाला दत्त महाराजांसोबत जोडते, तुमच्याशी दत्त ऋणानुबंध स्थापित होतात, तुम्हाला महाराज पोसायला सुरुवात करतात, तुमच्या कुटुंबाचा भार घ्यायला सुरुवात करतात आणि तुम्हाला ते ऋणमुक्त करायला घेतात. ठीक आहे? हा त्याच्या मागचा जो अभिव्यक्तीचा जो पूर्णपणे सारांश आहे तो तुम्हाला मी व्यक्त केला. किती लोकांना कळालं बाबा? किती लोकांना कळालं खरं सांगा. नाही कळालं तर मला विचारा. महाराजांची लीला तुमच्या सगळ्यांसाठी कशी कार्य करते हे तुम्हाला मी थोडक्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे.